7,30,000 रुपये किमतीच्या 12 मोटरसायकल जप्त करून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। दिनांक 12 मार्च रोजी 2 इसम हे चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी हॉटेल अजिंठाजवळ अंबडगाव येथे येणार असल्याची गुन्हे शाखा युनिट 2 कार्यालयास गोपनीय माहिती मिळाली होती। सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरील पथकाने हॉटेल अजिंठा मनपा पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावून रितेश भगवान सुबर वय 19 वर्ष राहणार काकडमडा, रूम नंबर 4, अशोकनगर, सातपूर, नाशिक व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले असता त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्यावरून त्यांच्याकडून 7,30,000 रुपये किमतीच्या एकूण 12 मोटरसायकल जप्त करून सातपूर पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाणे येथील 4, आडगाव पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे, ओझर पोलीस ठाणे याप्रमाणे 9 गुन्हे उघडकीस आणले। सदर कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, शंकर काडे, बाळू शडके, विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, चंद्रकांत गवडी, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, तेजस मते, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांनी केली। खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक।